जय श्रीराम, जय जय श्रीराम असा जयघोषात कामदा एकादशीला अर्थात मंगळवारी दिनांक 8 एप्रिल रोजी काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून श्रीराम रथ व गरुड रथ काढण्यात आला। रामनवमी नंतरच्या एकादशीला श्रीराम रथ आणि गरुड रथयात्रेच्या परंपरा आहे। यानुसार सायंकाळी 5 वाजता काळाराम मंदिर येथे यंदाचे मानकरी हेमंत बुवा पुरी यांच्या हस्ते पूजा करून रथ ओढण्यास प्रारंभ करण्यात आला। श्रीराम आणि गरुड रथाच्या मिरवणुकीची शेकडो वर्षांची परंपरा आहे। काळाराम मंदिर येथे रथयात्रेपूर्वी राम मंदिरातून मूर्ती पादुकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। रामरथामध्ये रामाच्या भोगमूर्ती आणि गरुड रथात रामाच्या चांदीच्या पादुकांची आरतीने स्थापन करण्यात आली। त्यानंतर पुजारी घराण्याचे मानकरी असलेले हेमंत बुवा पुजारी यांच्या हस्ते नारळ फोडून आरती झाल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात रामरथ यात्रेस सुरुवात करण्यात आली। श्रीराम व गरुड रथ गौरी पटांगणापर्यंत सोबत आले। पुढे रामरथ म्हसोबा पटांगणात विसावा घेतो, तर गरुड रथ नदी ओलांडून मेन रोड सराफ बाजारातून म्हसोबा पटांगणात येऊन दोन्ही रथ सोबत मार्गस्थ झाले। श्रीरामचंद्राच्या वर्षाने पावन झालेल्या पंचवटी नगरीत आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण इथं बघत आहोत हा श्रीराम रथ पेशवे जे महाराष्ट्रामध्ये राज्य करते होते, पेशवे यांचे माहेर रास्ते ज्यांनी इथे हा रामरथ आपल्या प्रभू काळारामाला अर्पण केलेला आहे। दरवर्षी एकादशीच्या दिवशी हा रथ यात्रा इथे नाशिकमध्ये प्रभू श्री रामरथाची रथयात्रा भरते आणि संपूर्ण पंचवटीत ही रथयात्रा मिरवली जाते। जेव्हा पेशव्यांची प्रकृती अस्वस्थ असल्या कारणाने गोपिकाबाई पेशवे यांनी प्रभू रामचंद्रांना एक नवस केला व रथ अर्पण करणार असा शब्द दिला, तो शब्दपूर्तीचा हा रथ आहे। आणि त्या रथाची संपूर्ण व्यवस्था ही रास्ते आजही सरकार रस्त्याकडे तालीम संघ ह्या संस्थेच्या अंतर्गत ह्या रथाची संपूर्ण व्यवस्था केली जाते। आणि दरवर्षी सायंकाळी 5 वाजता काळाराम मंदिर पूर्व दरवाजापासून रथयात्रेची सुरुवात होते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4:30 वाजेपर्यंत देव आपल्या मंदिरामध्ये परत गाभाऱ्यात पोहोचतात। अशा पद्धतीने ही यात्रा असते। याच ठिकाणी उत्तरे निर्माल्य विसृज्य अभिषेकाभवत् पुनः ततो विश्वं यग्रामस्साशणान शनियभि ततो विराड जायते विराजो अधिपूर्खा सजातु अत्यरिषदपश्चात् भूमिमतो पुरा तस्माज्ञात् सर्वभूतरिषाः सामान्यज्ञरे छन्दाप्लुसिवया तन्दज्ञं परेक प्रवृक्षं संज्ञातमग्रता तेन देवा अजजन्त साध्यारिभयश्रुते जतुर्भं जलदूतविधाय कल्पयन् मुखं किमस्यात् किं बाहु किमूरुपादा उच्यते ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहुराजन्याकृताः गुरु तदस्य तवयेषापरिभ्यात् शूद्रो अजायत चन्द्रमामनसो जातः चक्षुः स्वरजो अजायत श्रोत्रात् बाह्यश्च प्राणस्य मुखादग्निरजात समिदाकृताः देवाजद्यन्तनमाना अवृद्धन्तुर्भर्पशोपाजत्रेण जन्मयन्त देवा सानि धर्माणि प्रथमान्यासन्नाते हनाकं महिमाना स्वतन्त्रपूर्वरवे साध्या ओम सहस्रशीरेखा गुरुघां सहस्राक्षां सहस्रपादौ सभूमिगो सर्वदस्मृतवादविशतशाङ्गुलम् पुरुष एवेदगो सर्वं ददभूदन्त भाव्यं मौतामृतत्वशेषानोदन्नेनातिरोहते एतावारसमहिमा दोजायांश पुरुगा। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।